सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। 30 तारखेला अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण आपल्या घरात सोनं चांदी खूप साऱ्या गोष्टी खरेदी करत असतो। कोणी घर खरेदी करतं तर कोणी जागा जमिनी खरेदी करत असतात, कारण हा दिवस खूप शुभ मानला जातो। ह्या दिवशी केलेल्या कुठल्याही गोष्टी मोडकळीस जात नाही असं म्हटलं जातं आणि त्यामुळे ह्या दिवसाची सुरुवात अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे ह्या दिवशी आपण खूप साऱ्या गोष्टी करत असतो, परंतु ह्या सर्व गोष्टी करत असतानाच आपल्याला आपल्या पितरांना सुद्धा आठवायचं आहे। आपल्या पितरांना ह्या दिवशी जितकी जास्त पितरांची सेवा करता येईल तितकी जास्त सेवा ह्या दिवशी केली गेली पाहिजे। ह्या दिवशी असं म्हटलं जातं की पितरांचा वास सुद्धा आपल्या घराच्या आपल्या उंबरठ्याच्या बाहेर असतो, त्यामुळे त्या दिवशी पितरांची सेवा ही झालीच पाहिजे। ह्या दिवशी अगदी आपण पुरणाचा स्वयंपाक करतो, आमरस करतो। ह्या दिवसापासूनच आंबे खायला सुरुवात केली जाते, त्यामुळे ह्या दिवशी आमरस आणि पुरणाची पोळी आपल्याकडे केली जाते। ह्या दिवशी आपण खूप सारे घरात गोडाधोडाचे पदार्थ करतो। हा दिवस खूप महत्त्वाचा आहे म्हणून आपली देवपूजा असते किंवा खूप साऱ्या गोष्टी ह्या दिवशी आपण करत असतो। तर त्याच दिवशी आपल्याला आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची असते। बघा, पितरांची ज्या वेळेला आपण सेवा करत असतो त्यावेळेला आपले प्रखर पितृदोष कमी होत असतात। कधीही कुठलाही पितृदोष किंवा कुठलेही दोष नष्ट होत नसतात, तर त्याचे उपाय आपण काही केल्याच्या नंतर आपले दोष ते नक्कीच कमी होत असतात। ज्यांच्या घरात पितृदोष आहे त्यांच्या घरात नेहमी भांडणं होत असतात, कटकटी होत असतात, मुलांची लग्न होत नसतात, आपले व्यवसाय धंदे कुठलेही व्यवस्थित चालत नसतात। अशा खूप साऱ्या गोष्टी खूप साऱ्या अडचणी आपल्या घरात येत असतात आणि आपल्याला कधी कधी ह्या अडचणी लक्षात सुद्धा येत नाही की आपल्याबरोबर असं का होतं। अगदी हातातोंडाशी आलेला घास कोणीतरी घेऊन पळतं आणि आपण मात्र टेन्शनमध्ये बसून जातो। अशा खूप साऱ्या गोष्टी असतात, तेव्हा समजून जायचं की आपल्याला प्रखर पितृदोष आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात। आपल्याला पितृदोष असो की नसो, परंतु पितरांची सेवा करणं हे आपलं काम आहे। तर पितरांची सेवा अशा खूप सारे महत्त्वाचे दिवस असतात, त्या दिवशी केल्या गेल्याच पाहिजे। त्यामुळे अक्षय तृतीया खूप महत्त्वाचा दिवस आलेला आहे आणि त्या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करायची आहे। काय करायचं आहे, वाटीभर किंवा मुठभर भात आपल्याला शिजवायचा आहे आपल्या गॅसवर त्या दिवशी आणि त्याच्यात कुठलेही मीठ किंवा कुठलेही मसाले घालायचे नाही, फक्त भात शिजवायचा। एखाद्या पुठ्ठ्यावर किंवा वडाच्या पिंपळाच्या झाडाच्या पानावर त्याची ऊद काढून घ्यायची, त्याच्यावर 2-3 खडी साखरेचे तुकडे ठेवायचे आणि त्यानंतर हा जो भात आहे तो आपण आपल्या गच्चीवर किंवा अंगणात जिथे जात नसतो सारखे किंवा आजूबाजूला कुठे सुनसान जागा असेल तिथे नेऊन तुम्ही हा भात ठेवायचा। सोबतच तुम्हाला साखरेचं पाणी ठेवायचं आहे। म्हणजे बघा, आता खूप ऊन आहे आणि साखरेचं पाणी एखाद्या छोट्याशा वाटीत किंवा जे तुमच्या रोजच्या वापरण्यात भांडं नसेल ते भांडं तिथे नेऊन ठेवा आणि त्यात साखरेचं पाणीसुद्धा तिथे ठेवा। आता त्याचबरोबर काय करायचं आहे, ज्या वेळेला तुम्ही घरात स्वयंपाक करता, पुरणाचा आमरस करता, त्यावेळेला काय करायचं, तर त्यातली एखादी पुरणपोळी थोडासा आमरस अगदी आपण न चुकता आपण खाण्याच्या आधी अगदी आपण देवाला नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर आपण खाण्याच्या आधी न विसरता आपल्या पितरांना सुद्धा एखादा घास कावळ्यासाठी ठेवून द्या। बघा, त्या दिवशी पितरांना सुद्धा असं वाटत असतं की आजचा शुभ दिवस आहे, घरात काही ना काहीतरी गोडाधोडाचं बनवत असतात, तर हे बनवत असताना खात असताना आमची कोणी आठवण करतं की नाही हे सुद्धा त्यांना लक्षात येत असतं। त्यामुळे ह्या दिवशी अगदी आमरस आणि तुम्ही जे पण कुठले पदार्थ बनवत असाल त्याच्यातला थोडासा घास ह्या दिवशी कावळ्या नक्कीच ठेवा। तर बघा, ही सेवा ही झालीच पाहिजे। प्रखर पितृदोष नक्कीच कमी होईल, पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपल्या घरातल्या सर्व काही अडचणी आहेत, संकट आहेत ते नक्कीच दूर होतील आणि आपलं खूप काही आपल्या आयुष्यात चांगलं होईल, शुभ गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील। तर अशा दिवशी नक्कीच पितरांची सेवा ही झाली पाहिजे। तर ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना हा व्हिडिओ व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा आणि तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।